सांगितलं होतं की सहकारी बँकेच्या 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी या सुरक्षित आहेत. त्याचा इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्यामुळं हे 5 लाख रुपये 14 वर्ष झाले तरी तुम्ही देऊ शकत नाही. हे खरोखरच खेदाची गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या इन्शुरन्सच्या ज्या संरक्षित ठेवी आहेत त्या ठेवीदारांना ताबडतोब देण्याबाबत सरकार कारवाई करेल का? अध्यक्ष महोदय, MPID न्यायालयाचे आदेश कायम झाल्यानंतर दादा मला बोल द्या. मालमत्ता विकून ठेवी रक्कम परत दिली जाते. सांगा काय म्हणता दादा, सांगा. स्पेसिफिक प्रश्न विचारला. ठीक आहे की जे काही इन्शुरन्स केलेला आहे. अध्यक्ष महोदय एक मिनिट. DICGC 5 लाख रुपयाच्या ठेवी या संरक्षित आहेत. इन्शुरन्स कायदा आहे. त्याचा इन्शुरन्स त्या ठेवी 14 वर्षानंतर देऊ शकत नाही. मंत्री महोदय, खरोखरच खेदाची गोष्ट आहे. 14 वर्षानंतर 5 लाख रुपये ज्याचा इन्शुरन्स आहे त्या ठेवी जर तुम्ही परत देऊ शकत नसाल तर शासन हातबल आहे. ह्या कायद्याला काय अर्थ राहिलेला नाही. आणि म्हणून हे ताबडतोब येत्या 2 ते 3 आठवड्यात या 5 लाख रुपयाच्या इन्शुरन्सच्या ठेवी हे शासन परत करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य प्रकाश सोळंकी साहेबांनी सांगितलेला मुद्दा सत्य आहे की सहकारी बँकेमध्ये ज्या ठेवी असतात त्या 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी ह्या इन्शुअर्ड असतात. तेवढी रक्कम निश्चितपणे त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे. संबंधित बँकेच्या प्रकरणामध्ये अनेक न्यायालयीन केसेस त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं शासन देखील निर्णयाप्रत त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे. परंतु आपल्या प्रकाश सोळंके साहेब असो, केळकर साहेब असो, प्रशांतजी ठाकूर त्याच भागातले आमदार आहेत, नारायण कुचे साहेबांनी प्रश्न मांडला आणि लाखो लोकांचे पैसे त्या ठिकाणी अडकले. हे अतिशय सत्य आहे. परंतु निश्चितपणे मी या संदर्भात सांगतो की तातडीनं याच्या संदर्भात न्यायालयामध्ये काय प्रकरण आहे आणि परिस्थिती काय, तर लवकरात लवकर आपण इन्शुअर्ड 3 कायद्याच्या चौकटीत राहून आपण वापस करण्याची प्रक्रिया चालू करू. एक नाही 4 सदस्य बसा, जरा बसा. एक नाही 4 सदस्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही न्यायप्रविष्ट आहे असं सांगितलं. आता तुम्ही फक्त एवढं उत्तर द्या, न्यायप्रविष्ट ज्या बाबी आहेत त्यात कोर्टाचा या ठेवी परत देण्यासंदर्भातला कुठचा स्टे आहे का? आणि कुठचा स्टे नसेल तर मग शासन त्यांचे पैसे परत करण्यासाठी योग्य ती कारवाई का नाही करत आहे? अशा पद्धतीचा कुठलाही स्टे नसल्यास कायद्याच्याच आपल्या आहे की नाही? सध्या स्टे आहे साहेब, सध्या स्टे आहे. या त्याच्यामुळे ज्या ज्या ठेवी आपण इन्शुअर्ड ठेवी वापस करू शकतो त्या ठेवी निश्चितपणे वापस करू. चला पुढे जाऊया. बोला.